घेतला आणि समोरच उभी. तुम पास आए यूं मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखा. कोणतरी खर्च करा ना राव आज. खर्च सुरुवात तुझ्यापासून करू ना. कोण? अरे इथं पैशाना पाणी तोंड झाले प्रेमोद मल्यावानी. काढलंच भाऊ. प्रेमाचं नाव काढलं तू घंट्या आणि सॅम. ना हाय ते बी पैसे आता खर्च करायची इच्छाच राहिली नाही. करणार राव खर्च तू चांगलं रिक्षा बिक्षा चालित. मग काय अरे गांठ्या 2 दिवस झाले धंदा नाही, नुसतं पेट्रोल वारी चाललंय, जातोय पेट्रोल नाशितय येतय घरी. अरे मग पेट्रोलला काय ना कुठून तर पैसे आणतो ना तू. मग अरे पण मग त्याच्यातच जाते सगळं. पण त्याच्यातून कर ना थोडे खर्च. ऐक काय आपल्याकडे काय नाही हो. याच्याकडं काय आहे? कमले माझ्याकडे येऊच नको. श्याम माझ्याकडे एक आयडिया आहे. बोला. रघु गावात आलेला आहे. बरोबर. मुंबईहून पैसे कमवून आलेला आहे. हो ते पण बरोबर. आपण त्याला टाकूया. बरोबर. 100%. मग तू जा, तू भिड, पहिला नंबर तू जा. तुझा. चल आलोच. चांगला पाठव त्याला. मिशन सक्सेस झाली पाहिजे. विन विन. डिटेक्टिव्ह सॅम भाऊ थांबा की जरा. का कुठे जाऊन आले ते? तुम्हाला माहित नाही? नाही. अहो, अख्खं गाव जाऊन आलंय. कुठं? ते बुवा नाही का ते त्या विहिरीकडं, विहिरीपाशी चिंचेचं झाड आहे. कोणतरी म्हणलं बाबा त्या विहिरी एक बुवा आलाय, ज्योतिषी आलाय. हो असा तसा बुवा नाही. हा आपलं सरपंच म्हणू नका, चेअरमन म्हणू नका, गावातले कोणतेही ज्येष्ठ नागरिक म्हणू नका, सगळे जाऊन आले. तर चेअरमन सरपंच सगळे जाऊन आलेत. अहो असं भारी सांगतो बुवा, तो भूतकाळ तर सांगतो पण भविष्य काळ बी एवढं क्लिअर सांगतो की पुढं काय घडेल तुमच्या आयुष्यात, कधी तुमचा म्हणजे पैसा पाणी कधी येईल, तुम्ही कधी श्रीमंत होता. हे सगळं सांगतोय. सगळं अख्खं सांगतो. मी तर म्हणलं बुवा माझ्या नशिबात फॉर्च्युनर आहे का नाही? हा. फॉर्च्युनर? अरे ती म्हणतो रिक्षा, तू फक्त धंदा कर म्हणे व्यवस्थित, तुझ्या नशिबात फॉर्च्युनर पुढच्याच वर्षी आहे. पुढच्या वर्षी फॉर्च्युनर. हा. ऐका की श्याम भाऊ, हम्म? माझ्या लग्नाबद्दल सांगाल का ते बुवा? कमून नाही सांगायचा? हा. अरे बापरे, काय अशी युक्ती सांगतो. मी म्हणतो जर काय असं दोष असेल ना, तर दोषासाठी काय करावं लागल म्हणजे अ, दोष बीज काही नाही माझ्यात. हा. मी आता धडधाकड माणूस आहे. काहीतरी बोलताय तुम्ही. फक्त पोरगी मिळत नाही हेच दुःख आहे. फक्त ती पोरगी मिळेल का, माझं लगीन होईल का, चिंकी पिंकी पॉंकी होईल का? 100% सांगणार ते बुवा. चला की माझी ओळख करून द्या. मी कशाला येऊ तिथं, त्या येऊ नाही का आपला कमल्या, हा. त्याला घेऊन दुसरा कोणाला घेऊन जा ना तिकडं. मी जातो. हा. बाई बस. नाही नको. अहो सोडतो ना तुम्हाला घरी. माझं घरच इथं आलंय जवळ. असं होय. बरं तुम्ही गावात नवीन आलेत जणू. हा खेळ डॉक्टरांचा फोन आलता म्हणे तुम्हाला काही बीपी वगैरे चेक करायचा असन तर आमच्याकडे एक नर्सबाई आल्यात आणि आमचा कधीही रात्री अपरात्री बीपी वाढतो म्हणून तुमची ओळख असू द्यावी म्हणून आलो होतो. म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास आहे का? फार फार बीपीचा त्रास आम्हाला. आणि त्यात जर असं गावात कोणी नवीन आलं, नवीन चेहरा दिसला तर आम्हाला अचानक आमचा बीपी वाढतो. त्यासाठी आम्हाला सतत दवाखान्याच्या संपर्कात, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. त्यामुळे म्हटलं तुमच्याशी जरा ओळख वाढवावी. हो चालेल ना. कधी काही गरज लागली तर मला सांगा तसं. आणि तुम्हालाही कधी काही गरज लागली, रात्र म्हणू नका, अपरात्र म्हणू नका, फक्त मला कॉल करा. चेअरमन लगेच येईल. मग येता आमच्या सोबत. नको. जवळच आहे. जवळच मी- घर आहे तुमचं. हो आलो जाते. असतो घरापर्यंत. नाही नाही मी नको. पायी येऊ का? नको नाही नको. गाडीच लावून देतो ना. नाही नको. जाता म्हणता. मी मग जाते. बोलवा कधी चहा पाण्याला. हा या या. या म्हणल्या तुम्ही, मग आता लगेच निघतो. आहो तसं नाही. जा तुम्ही. बरं नाही तर येतं का आमच्या माळ्यात? नाही नको. फार मावश आहे, नको मोठा घर आहे तिथं, आरामशीर राहायची सोय होईल. नको. मी जाते. काय बाई, ह्या गावात एक एक नमुना आहे. येत आहे रंगो. हा बाळू, काय भानगड? हे भानगड अशी आहे बघा, मी ऐकले गावात ज्योतिषी आला एक. आपल्या गावात ना हा
अरे असला भारी ज्योतिषी आहे त्यो. हा. आपल्या गावात अशी आमदार खासदार मंत्र्याची लाईन लागती, गाड्याने गाड्या त्याच्याकडे भविष्य त्या बघा, ज्योतिषाकडं त्यांनी भविष्य सांगितलं हा का आमदार झालास, त्यांनी भविष्य सांगितलं का खासदार झालाच. आईला भविष्य का पंतप्रधान आहे कसलं परफेक्ट बोलताय. केवढं नॉलेज आहे. माणूस बघितलं का हा सगळं सांगतो याच्या जीवनात काय घडणार आहे काय नाही. माझ्याकडे बघून सांगेल का तो का नाही सांगायचं त्याला. हा? हा. चांगला आहे का पण जागृत आहे का एकदम. अरे एक मतलब लाईन लागती म्हणतो गावात आणि तू म्हणजे जागृत आहे का. गावातले सरपंच चेअरमन सगळे तर जातात. आता तुम्ही म्हणता आमदार खासदार सगळे जातात मंत्री जातात. अरे मग मी त्याच्याकडेच आलतो तेव्हा मी ते सरपंचाचा गडी झालोय. मी बी जातो. हा जा तू हा भविष्य सांग त्याला. सांगतो म्हणा मा भविष्य सांग काय आहे, काय असावं. त्याला म्हणतो ना सांग मला भविष्य. हा हा इकडं ना हा. जात. अरे रघु बसून बसून परत आता कळ आली का असं सुन्न पडलंय. परबुडाला वारू लागले का झाले हा ना, असं शेणशी चुन सण चुन व्हायना का काही वाचना शेणशी सणच जाणवणार. हा ना. अजून येईना राव ह्यो. मला लय फरसाण खायची तीव्र इच्छा झाली बरं का. वीन ठाऊक होऊन द्या ना जरा कारण त्या जरा दम खा. आला आला आला, आला. चिंकी महाराज, पिंकी माझं बघा पॉंकी. ना. अरे सगळं कल्याण होणार आहे तुझं. हा काळजी करू नकोस बालका. हा कल्याण डोंबिवली चेंबूर सगळं होईल. वा 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 तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबा सगळं खरं होईल ना बाबा. सगळं एकदम काही खरं. विषय नाही बाबा तुम्ही जे जे सांगितलं सगळं खरं आहे. अगदी अगदी इतंभूत खरं आहे महाराज. बस असंच लक्ष राहून द्या महाराज. होईल ना सगळे व्यवस्थित. सगळं सगळं होईल काळजी नको करू. चल येतं महाराज असं लक्ष असून द्या. लय महाराज भारी जबरदस्त ज्योतिषी जबरदस्त एक नंबर. माझ्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत सगळ्यात जबरदस्त ज्योतिषी कोणी लाभले असते ना मला त्यांचे पाय धरा पहिले. हा, हा, हा. तुमचं सगळं गाणं सुरू आहे ना असं. महाराज येतो मी महाराज. महाराज महाराज नाही. महाराज 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 माझं भविष्य सांगा महाराज. महाराज लय आशेने आलो तुमच्याकडे. अख्ख्या गावाने तुमचं कौतुक केलं. मंत्र्यांनी केलं आमदारांनी केलं खासदारांनी केलं सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं महाराज. मी तुमच्या पायाचे महाराज. जोपर्यंत तुम्ही माझं भविष्य सांगत नाही तोपर्यंत मी नालणार नाही. इथं तुमच्या पायाचे जीव देईल. माझं भविष्य सांगा महाराज. हात दाखव. हात कुणाला दाखवू. मला दाखव. काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडेसाती आली. घाबरू नको. उपाय सांगतो. पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाल. एक 10ची वाटी ठेव. 51 रुपये दे. एकावन्न. देऊ नकोस. मन बघत होतो. हा हा पैसा खोटा दगडातला देव मोठा बघ. रात्री म्हणतो याऊ करू ट्याऊ करू. सकाळी म्हणतो काय करू काय करू. हा हा गुरुवारी 1.25 किलो खडी साखर वाट. खरी साखर. 31 रुपये दे. हा देऊ नकोस. मन बघत होतो. पैसा खोटा दगडातला देव मोठा बघ. राजकारणात कधी पडू नकोस. पडला त्या सख्या बापावर विश्वास ठेवू नको. नाही. तोंडात रसवंती आहे बघ तुझ्या. तू खोटं कधी बोलत नाही. खरं कधी सांगत नाही. खरं. 11 रुपये दे. हा देऊ नकोस. मन बघत होतो. पैसा खोटा दगडातला देव मोठा बघ. महाराज हा? तुमची दाढी अशी काय आहे? म्हणजे तू दाढीकडे नको लक्ष देऊ. माझ्या बोलण्यातल्या गोडीकडे लक्ष दे. हा तर तुझी मेन समस्या काय आहे? माझी समस्या आहे ना सगळ्यात मोठी आहे. तुम्ही म्हणताय ते सगळं 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 कराय पण एकच गोष्ट मला सांगा महाराज. माझं लग्न नाही होते. होणार. काय झालं. लवकरच लग्न होणार. लवकर लग्न होणार. मुंबईवरून आलेला आहे. हा मुंबईवर आलोय. येताना पैसे घेऊन आलेला आहे. हो हो पैसे घेऊन आलोय. गावातल्या चिंकी नावाची मुलगी खूप आवडलेली आहे. आणि तिच्या बरोबरच लग्न करायची इच्छा आहे. खरंय खरंय. वा अंतर्यामी आहेत तुम्ही महाराज. अंतर्यामी आहेत. अंतर्यामी पण दाढीचं काय मला. तू दाढीकडे लक्ष नको देऊ. माझ्या शब्दांच्या गोडीकडे लक्ष. हा 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 जा. लवकरच तुझं लग्न होईल. पण माझं एवढ्या वर्ष लग्न का नाही झालं त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. आता उपाय करण्यात काही हे नाही. हा. लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला आहे. जवळ आलाय. योग आलेले आहेत. योग आलाय. लग्न होईल. हो महाराज महाराज तुमचे पाय महाराज. असू दे असू दे. पण ते दाढीचं मला कळत नाही. अरे दाढीकडे लक्ष नको देऊ रे. माझ्या स्वभावाच्या गोडीकडे लक्ष दे. स्वभावाची गोडी चांगली आहे. मी माझं काय लग्न म्हणतो शेतीविषयी काय अजून हवंय का तुला? नाही नाही. अहो महाराज लय खुश झालो बघा. मी लय खुश झालो. पैसे पैसे ऐ. हा आहेत 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 आहेत. काय झालं ते भावनेच्या भरात कुठं पैसे ठेवले तेच कळलं नाही. घ्या महाराज.
लग्न होईल तुझं, पण कमीत कमी 6 वर्ष लागतील अजून. 6 वर्ष मग 200 रुपयात. नाही नाही ते यात अडकलेत ते आहेत ते आहेत अडकलेत. हे बघा हे बघा दिले 17. आता नाही ना माझ्या आयुष्यात कुठला खतरा. गोरज मुहूर्तावर लग्न होईल तुझं, गोरज मुहूर्त. गोरच मूर्त महाराज होय. येतो महाराज. पण महाराज एक विचारू हा? शेवटचं, राग नका मानू. ही दाढीचं काय असं अरे दाढीची चिंता नको करू रे, माझ्यातली गोडी बघ ना. गोडी गोडीने सांगितलंय महाराजांनी लग्न होणार कुठल्या तरी गोरख मुहूर्तावर. चिंकी पॉंकी टॉंकी. गोरख मुहूर्तावर पण महाराजांनी उपाय कुठे सांगितलाय. चिंकी पॉंकी पॉंकी. महाराज 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 अहो सगळं झालं. उपाय हे काय हे काय उपाय? उजवा पाय. नाही मग? ते नाही महाराज. उपाय उपाय मला तुम्ही सांगितलं या मुहूर्तावर तुझं लग्न होणार, पण त्यासाठी मी काहीतरी उपाय करायला पाहिजे मानला. ते उपाय काय असतोय? सकाळी आंघोळ करायची. ती करतो. उद्या कर. हा हा गरम पाण्याने आंघोळ कर, मस्तपैकी साबण वगैरे लाव. हा आंघोळ झाल्यावर पावडर बिवडर लावतो. पाऊंडर लावतो. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर नंतर जो पहिला व्यक्ती तुला समोर दिसेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करायच्या, त्या व्यक्तीला खुश करायचं, त्याचे जे आशीर्वाद तुला लागतील, त्याच्यामुळे तुझं लग्न जे 15 दिवसांनी होणार आहे ते 7 दिवसात होईल. म्हणजे फ्रेश होऊन घराच्या बाहेर पडल्यावर जो पहिला व्यक्ती दिसेल त्याच्या मनोकामना पूर्ण करायच्या. हा. हा त्याला खुश करायचं. करतो करतो. जो पहिला व्यक्ती दिसेल त्याला खुश करायचं. चिंकी पॉंकी पॉंकी. एवढा घ्या कसा घराच्या बाहेर यायला. पहिला किती वेळाचा तयारी करून आहे मी. पहिला व्यक्ती मी भेटला ना तर रघु आपल्याला खुश करील. मला अरे देवा, त्या ज्योतिषाने मला फार फ्रेश व्हायला सांगितलं, आंघोळ करायला लावली, साबण लावायला लावलं, सगळं केलं मी, पण कपड्याबद्दल काहीच नाही बोलला. आईला आता सरपंच झाले का कायला. आईला मी आता एवढी तयारी केली ना, आता हे सरपंच भेटणार. बरं झालं तेच कपडे घातले, काहीतरी राडा व्हायला नको परत. अय रघु इकडे. सरपंच सरपंच वा. ते म्हणतात ना सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचं दर्शन घ्यावं, तर परमेश्वराचं दर्शन म्हणजे तुम्हीच माझ्याकरता परमेश्वर आहात. तुम्हाला फक्त सांगा मला तुम्हाला काय पाहिजे, कोल्ड्रिंक पाहिजे, काय पाहिजे, खायला प्यायला घालायचंय काय, कुठं फिरायला जायचंय, काय जायचंय, तुम्ही फक्त सांगा, सगळं सगळं तुमच्यासाठी करणार मी. आता सगळा खर्च सरपंचवर. तू मर बाळ्या आता. आपण तू काय करणार माझ्यासाठी एवढं? एवढं सगळं करायला लागणार, कारण मला ज्योतिषाने सांगितलंय की सगळ्यात पहिल्यांदा जो माणूस तुला भेटल हा. त्याच्या मनोकामना पूर्ण कर. तुमच्या मनोकामना काय ते मला सांगा, म्हणजे माझं लगीन होईल. मी तुमच्या मनोकामना पूर्ण केल्या तर मी भावल्यावर बसीन, घोड्यावर बसीन, माझं लगीन होईल. अरे यार कुठल्या ज्योतिषाच्या त्याच्या नादी लागला तू? तुला माहिती नाही भविष्य काही खरं नसतं. नाही सर, पण माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही काय बी करा, मला काय बी सांगा, तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा. बर बर, मला 1 रुपयाची विकची गोळी आणून दे दुकानातून. बस बस त्याच्यात मी खुश होईल. तुला खुशच करायला सांगितले ना, हा. मी खुश झालो म्हणजे बस. सर, 1 रुपयाची गोळी फक्त. 1 रुपयाची गोळी द्या ना, हा. एवढीच मनोकामना पण आहे. मला ते ज्योतिषी सांग पुढे, मला बी जायचंय त्या ज्योतिषाकडे. तुम्ही जाऊन आले, मग अख्ख्या गावात बोबाट आहे सरपंच जाऊन आलेत म्हणून. नाही रे, कोणी काही बी सांगत. कोण कोण गेलं आपल्या गावातलं? कमल्या गेला, बाळू गेलता, श्याम गेलता, सगळ्यांना त्यांनी एवढे भारी भारी सांगितलं, असं? त्यांना गुण आलेत म्हणतात. म्हणलं मग मी बी जातो. मी काय म्हणतो, घंटे नव्हता गेला? नाही बुवा, घंटे तर नाही माहिती मला. अच्छा, घंटे दिसलाच नाही तुला दिवसभर? नाही कुठंच नाही. मला बी नाही दिसला. आहे का? असं आहे का? हा. बर तू चल, मी तुला ज्योतिषी दाखवतो. बघितला ना मी चीज त्याच्यापेक्षा मोठा ज्योतिषी आहे माझ्याकडं. मोठा आहे. त्याच्यापेक्षा मोठा. चल. मोठा ज्योतिषी. ज्योतिष महाराज जरा माझं भविष्य सांगता का? नाही नाही, आता कुठे, आता मेकअप बिकअप काढलाय सगळा. मेकअप काढला? लवकर यायचं ना जरा. बस बस, नका वाकड तिकडे हो महाराज. आता शिक तुम्ही तावडी सापडलात. हा? हा. कोण आहे ते? कोण आहे ते? ए, चिंचू बुवा. गंठन महाराज येते. गंठन हा? आता यांचं ना नरड जावं असंच. हा? हा? काय चाललंय काय तुझं? हे काय सोंग घेतलंयस? मी काही नाही, अभिनयाची प्रॅक्टिस करत होतो. असं ना, याच्यावर प्रॅक्टिस केली हा. है ना? किती पैसे घेतले तुझ्याकडून? 1700. 1700. काढ 1700 रुपये.
मोजू नको. अहो 500 द्या ना, हे भाडं द्यावं लागेल का? हा भाडं तुला कोण सांगितलं होते कोटाने करायचे? कोण कोण आहे सामील अजून याच्यात? कोण नाही. कोण नाही, एकटाच आहे का तू? पाहिलं का? नाही एकटा नाही, मला सगळ्यांनी सांगितलं म्हणलं ते बी सामील असणार आहेत. कोण कोण येतं? बाळू भाऊ, हा सॅम, हा कामल्या. घ्या चौघांच्या नाव तिघांच्या नावाने ना या फायर फाडायला सांगा. हा यांना तर पहिली ना तुझा एक एनसी दाखल कर आणि लगेच यांना आत टाकायला सांगू आपण. नको हा? सरपंच. हा तुला तो जादूटाना विरोधक कायदा माहितीये ना? अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय माहिती का नाही? म्हणजे अजून टोला केलंच नाही, मग काय केलं? भविष्य सांगितलं. भविष्य सांगितलं. बरं लोकांचे पैसे घेऊन तिने स्वखुशीन दिले. नाही. दिले होय. 200 रुपये दिले तर म्हणलं तुझं लग्न तर होणार नाही, त्याला 6 महिने लागतील म्हणून 1500 परत दिले. अरे जे लोक ज्यांच्यावर परिस्थिती आली ज्यांचे लग्न होत नाही त्या पोरांना तो अशा धंद्याला लावतो का? पैसे कमी तर त्यांना असं कामाला लावून त्यांच्या याचा फायदा घेतो तू? आता नाही ना असं करणं. अरे काय करणार नाही. खरंच कळत का तुला भविष्य? कळत असतं तर माझं लग्न नसतं झालं. कळलं का तुला आता? त्याच लग्न व्हाय ना, तू त्याच्याकडे लग्नासाठी गेलास. आंधळे होते त्यांची लग्न जमत नाही, ते काय करणार? असे आंधळे होते कुठे बी जातात. तर काय करावं काय होतं या लग्नाचा विषय? मी इतका टाळीतो आणि तोच समोर येतो माझ्या. अरे मीच काय, कोणी सरकार सुद्धा काही करू शकत नाही तुमच्या लग्नाचं. जाऊ का? कुठं जातो? मी कपडे देतो ना, भाडीने आणले तिची. पाहिलं का? मी बी जातो. इकडे ते पैसे ते धर भाडं दे आणि परत आज नको करू. नाही. हा तुला 200 रुपये भुर्दन याच्या नादी लागला म्हणून. जाऊ का? हा जा. मी पण जातो. तू दुसऱ्याला नको गंडू आता. नाही नाही. उठ. कपडे तरी कुठे भेटत आणि कोण देत यांना काय माहिती. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.